नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या संयुक्त विद्यमाने महामानवांना वैचारिक अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात आपणा सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज दिनांक 1 ऑगस्ट, क्रांतिकारी लेखक, अक्षर साहित्याचे निर्माते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. आपल्या सगळ्यांना हे ठाऊक आहे की अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. गतवर्षी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली. या निमित्ताने त्यांच्या साहित्याचे, विचारांचे आणि कार्याचे स्मरण केले गेले. पण तरीही अण्णाभाऊंनी जी अक्षर साहित्याची निर्मिती केली त्याच्या वाचनाकडे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर वळलेली दिसत नाही. एकतर वाचनच नाही, आणि जे वाचन त्यात निव्वळ मनोरंजन किंवा टाइमपास करणाऱ्या पुस्तकांचा भरणा अधिक. अशा वेळी आपली सामाजिक जाणीव घडविणारे, बौद्धिक समज वाढविणारे, संवेदनशीलता जागृत करणारे अशा साहित्याच्या वाचनाकडे तरुणांचा फारसा ओढा दिसत नाही. खरे तर मराठी समाजाचा आणि महाराष्ट्रीय सांस्कृतिक विशेषांचा अत्यंत मनोज्ञ आविष्कार अण्णाभाऊंच्या कथा, कादंबरी या सर्वच लेखनातून समृद्ध स्वरूपात झालेला असल्याने त्यांचे साहित्य अस्सल मराठी जीवन जाणीवांचा आविष्कार घडविणारे आहे. तथाकथित समीक्षकांना भले त्यांचे साहित्य प्रचारकी, रंजनपर वाटले असेल, पण हजारो वाचकांनी त्यांच्या कथा कादंबऱ्यांची अक्षरशः पुन्हा पुन्हा पारायणे केली आहेत. त्यांच्या साहित्यातून प्रगट झालेली त्यांची सर्वसामान्य माणसांविषयीची आंतरिक तळमळ व त्यांच्या सुखदुःखाचे चित्रण करण्याची ओढ वाचकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. वाचनीयता हा तर त्यांच्या साहित्याचा ठळक विशेष आहे. मग असे असताना माहितीच्या महाजालात कैद झालेली तरुण पिढी मात्र या अस्सल साहित्याच्या वाचनापासून विनमुख होते, हे खेदजनक आहे. यामुळे हे असे घडण्यामागील कारणमीमांसा शोधावी आणि तरुण पिढीने त्यांच्या साहित्याच्या वाचनाकडे आवर्जून वळावे, या हेतूने या विशेष व्याख्यानाचे नियोजन केले आहे. आणि यासाठीचे मान्यवर व्याख्याते आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या उभारणीत मूलभूत योगदान देणारे विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक तथा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभ्यासक डॉक्टर राजेश्वर दुडुकनाळे. देगलूर महाविद्यालय देगलूर येथील मराठी विभागात कार्यरत दुडुकनाळे सर हे जसे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून परिचित आहेत, तसेच संशोधनात्मक आणि रोखठोक मांडणी करणारे वक्ते म्हणूनही त्यांचा लौकिक आहे. आजच्या या विशेष व्याख्यानातील त्यांची मांडणी तरुण पिढीला अण्णाभाऊंच्या साहित्याच्या वाचनाकडे वळविण्यासाठी पूरक ठरेल याची आम्हाला शाश्वती वाटते. त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने आमच्या या उपक्रमात सहभागी होणे याचा आम्हाला आनंद आहे. आपण त्यांच्या या अभ्यासपूर्ण मांडणीचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अक्षर साहित्याचे निर्माते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीच्या निमित्तानं सर्व तरुण विद्यार्थी मित्रांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं या विशेष व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं मी सर्व तरुण विद्यार्थी मित्रांसोबत संवाद साधणार आहे. हा संवाद साधण्याची संधी ज्यांनी मला दिली ते या युवा मनवंतरचे समन्वयक
आमचे मित्र आदरणीय डॉक्टर विश्वाधार देशमुख सर, या विशेष व्याख्यानाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण तरुण पिढीने अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य का वाचावे या विषयावर संवाद साधणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. त्यांचं जीवनचरित्र, त्यांचं लेखन आपल्या सर्वांना माहीत आहे. अगदी 1.5 दिवसाचं औपचारिक शिक्षण ज्या माणसाचं झालेलं आहे, त्या माणसानं स्वतःच्या संघर्षाच्या बळावर अत्यंत मेहनतीने जवळपास 75 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे, त्या साहित्याला अक्षरमूल्य प्राप्त झालेलं आहे. अक्षरमूल्य प्राप्त झालेलं हे जे साहित्य आहे, हे प्रत्येक काळामध्ये प्रत्येक पिढीला नवी प्रेरणा देणारं असं साहित्य आहे. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य तरुण पिढीनं का वाचावं, हा आजचा आपला संवादाचा विषय आहे. काही ठळक मुद्द्यांच्या आधारे मी हा संवाद आपल्या सर्व तरुण मित्रांशी साधणार आहे. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नाही आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक आयाम आहेत. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की अण्णाभाऊ साठे हे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यांनी लेखनाबरोबरच इतर अनेक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. मग ती कामगारांची चळवळ असो, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, मराठी साहित्य असो, किंवा चित्रपट निर्मितीचं क्षेत्र असो, किंवा चित्रपटांची समीक्षा करणं असो, युगांतर नावाच्या मुखपत्रातून लेखन करणं असो, अशा अनेक क्षेत्रामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत मोलाचं असं योगदान दिलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठे यांचं हे विविध क्षेत्रातलं जे काही योगदान आहे, ते मला वाटतं की तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी असं ठरणारं आहे. मुळातच अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण जीवनचरित्र आणि त्यांचं लेखन कार्य हे अत्यंत तरुण पिढीला ऊर्जा देणारं आहे. आता ऊर्जा देणारं का आहे, तर त्याची अनेक कारणं आहेत. एक तर अण्णाभाऊंचं जे काही वैयक्तिक जीवन आहे, ते प्रचंड संघर्षानं भरलेलं आहे. म्हणजे अगदी वाटेगाव ते मुंबई हा जो 220 मैलाचा प्रवास आहे, तो अण्णाभाऊंनी अनवाणी पायानं आणि उपाशी पोटानं चालून पूर्ण केला. आणि मुंबई ते मॉस्को हा जो प्रवास आहे, हा प्रवास अण्णाभाऊंनी हिमालयाच्या मस्तकावरून विमानानं केला. आता अण्णाभाऊंचा वाटेगाव ते रशिया हा जो प्रवास आहे, हा प्रवास मला वाटतं अत्यंत प्रेरणादायी आहे. तरुण पिढीला ऊर्जा देणारा हा प्रवास आहे. म्हणजे एखादा माणूस संघर्षाची तयारी असेल तर प्रगतीच्या दिशेनं कसा झेपावू शकतो, तो स्वतःच्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या बळावर
मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये कसं मोलाचं योगदान देऊ शकतो याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याकडे आणि जीवन कार्याकडे आपण पाहू शकतो. मी नेहमी असं म्हणतो की माणसाच्या समोर जगण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे परंपरागत मार्ग. माझ्या वाट्याला आलेलं जीवन असं का आहे, तर त्याचं उत्तर ठरलेलं आहे की तुझं नशीबच तसं आहे किंवा तुझ्या नशिबातच तसं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्या वाट्याला जे काही जीवन येतं तो नशिबाचा भाग समजून निमूटपणे जगणं हा जीवन जगण्याचा पहिला मार्ग आहे. आणि जीवन जगण्याचा जो दुसरा मार्ग आहे तो मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे. या दुसऱ्या मार्गामध्ये आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो. म्हणजे माझ्या वाट्याला आलेलं जीवन हे असं का आहे, याच्या पाठीमागे कोणती कारणं आहेत, या कारणांचा शोध घेऊन आपलं जगणं अधिकाधिक उन्नत करणं, आपलं जीवन अधिकाधिक फुलवणं, यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष अण्णाभाऊ साठे यांनी केला. अर्थातच जीवन जगण्याचा जो दुसरा मार्ग आहे संघर्षाचा, तो मार्ग अण्णाभाऊ साठे यांनी जाणीवपूर्वक निवडला. मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या साहित्याच्या आणि जीवनचरित्राच्या दृष्टीनं ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण अण्णाभाऊंचा माणसावर प्रचंड विश्वास आहे. म्हणून ते म्हणतात की मला माणसं खूप आवडतात, माझी जीवनावर निष्ठा आहे. एवढंच नाही तर वैफल्याच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊ असं म्हणतात की वैफल्य हे धुळीसारखं असतं, धूळ झटकली की तलवार परत लखलखीत करता येते असं अण्णाभाऊ म्हणतात. याचा अर्थ असा होतो की अण्णाभाऊ साठे यांची निष्ठा प्रयत्नवादावर आहे. त्यांनी सबंध साहित्यातून कुठेही आपल्याला जाणीवपूर्वक दैववादाला खतपाणी घातलेलं दिसून येत नाही. त्यांनी सतत कथा कादंबरीतून लोकनाट्यातून प्रयत्नवादाचा पुरस्कार केलेला आहे. शाहिरी वाङ्मय जरी आपण वाचलं तरी आपल्या हे लक्षात येतं की अण्णाभाऊ साठे यांनी सतत प्रयत्नवादाचा, समाज परिवर्तनाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात डॉक्टर आह साळुंखे यांनी एक अत्यंत सुंदर असं विधान केलेलं आहे. ते विधान असं आहे की अण्णाभाऊ साठे यांचं जीवनचरित्र म्हणजे ज्वालामुखी आणि जलाशय यांचा सुंदर असा संगम आहे. आणि हे खरं आहे की एकीकडे अण्णाभाऊ साठे यांच्या संपूर्ण साहित्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात विद्रोही जाणीवा व्यक्त होताना दिसतात. अगदी बालपणापासूनच बंडखोर असलेले अण्णाभाऊ त्यांच्या कथा कादंबऱ्यातून, लोकनाट्यातून विद्रोही नायक नायिका उभं करतात. मानवी जीवनातले अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न ते साहित्यातून आपल्या समोर ठेवतात. असे हे विद्रोही अण्णाभाऊ आपल्याला त्यांच्या साहित्यातून अनेक ठिकाणी जाणवतात. परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं, त्यांची एकूण माणसावर, माणूसपणावर, मानवी जीवनावर असलेली निष्ठा जर आपण पाहिली तर अण्णाभाऊंच्या ठिकाणी मानवी जीवनाला समजून घेण्यासाठी लागणारा जो संयम आहे तो सुद्धा आपल्याला जाणवतो. म्हणजे एकीकडे ज्वालामुखीचं दर्शन त्यांच्या साहित्यातून होतं आणि दुसरीकडे जलाशयाचं दर्शनही त्यांच्या साहित्यातून होतं. याचा अर्थ असा होतो की अण्णाभाऊ साठे यांची साहित्यिक म्हणून जी काही भूमिका आहे ती अत्यंत संतुलित अशी भूमिका आहे. भारतीय समाजातल्या
विविध समाज घटकांचं चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यातून आलेलं आहे. मला तर असं वाटतं की भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास नीटपणे जर समजून घ्यायचा असेल तर तरुण पिढीनं आवर्जून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचायला हवं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की ज्या वाचकांना आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नीटपणे माहीत असतो त्यांनाच खऱ्या अर्थानं वर्तमानातले प्रश्न नीटपणे समजू शकतात. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून मानवी जीवनातले अनेक विषय आलेले आहेत. खास करून अण्णाभाऊ साठे यांनी अनेक लढाऊ नायक नायिका आपल्या कथा कादंबऱ्यातून लोकनाट्यातून उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्या नायक नायिका परिस्थितीपुढे हार मानणाऱ्या नाहीयेत. म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर असं विधान केलेलं आहे. अत्रे असं म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यामधून येणारी जी पात्र आहेत ती जगण्यासाठी संघर्ष करणारी पात्र आहेत. समाज परिवर्तनासाठी लढणारी ही पात्र आहेत. आता समाज परिवर्तन करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर समाजातलं अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, विषमता, अस्पृश्यता, जातीयता घालवायची आहे आणि समाजाला अधिकाधिक उन्नत बनवायचं आहे. समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय ही मूल्य पेरायची आहेत आणि समाजाला विवेकी मार्गावर न्यायचं आहे असं हे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आहे. म्हणून तरुण पिढीनं स्वतःला विवेकी बनवण्यासाठी किंवा विवेकाच्या मार्गावर चालण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य मुळातून वाचलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की तरुण पिढीला असं वाटतं की आता हे जुने लेखक आहेत यांचं साहित्य काय वाचायचं आपण. पण तुम्ही जर बारकाईनं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचलात तर तुमच्या असं लक्षात येईल की वर्तमानातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अण्णाभाऊंच्या साहित्याची नक्कीच आपल्याला मदत होते. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या दोन विचारधारा आपल्याला माहीत आहेत. या दोन्ही विचारधारांचं प्रतिबिंब अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे मानवी जीवन अधिकाधिक उन्नत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सर्व गोष्टी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला घाव नेमका कशावर घालायचा आहे हे शिकवतं. अगदी जर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य तरुण पिढीनं का वाचावं या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर मी असं म्हणेन की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला घाव नेमका कशावर घालावा आणि कसा घालावा हे शिकवतं. म्हणून आपण त्यांचं साहित्य वाचावं. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव ही जी अण्णाभाऊंची रचना आहे मला वाटतं की अण्णाभाऊंची ही रचना त्यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च असा काव्यात्मक आविष्कार आहे. त्यांची ही रचना आपल्याला नवी दृष्टी देऊन जाते. समाजामध्ये विषमता आहे, दारिद्र्य आहे, आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. या सर्व गोष्टी जर आपल्याला बदलायच्या असतील तर आपल्याला
घाव घालावाच लागेल आणि घाव घालताना सुद्धा तो काळजीपूर्वक घालावा लागेल. म्हणजे याचं एक अत्यंत सुंदर उदाहरण अण्णाभाऊ साठे यांच्या कथा साहित्यामध्ये आहे. मरी आईचा गाडा नावाची एक फार सुंदर कथा अण्णाभाऊंनी लिहिली. मी अनेक वेळा प्रवासामध्ये असतो तेव्हा आपण रस्त्याच्या आजूबाजूला जर पाहिलं तर साधारण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये आपल्याला मरी आईचे गाडे आजही रस्त्याच्या कडेला शिववर सोडलेले दिसून येतात. म्हणजे पहा, 70 वर्षापूर्वी जो प्रश्न अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलेला आहे तो प्रश्न आजही आपल्या भारतीय समाजामध्ये कायम आहे. मरी आईचा गाडा सोडण्याची जी प्रथा आहे ती कशी चुकीची आहे हे नाना पाटील नावाचा तरुण गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण गावातले ज्येष्ठ लोक नाना पाटलांचं काही ऐकत नाहीत. मग नाना पाटील काही हार मानत नाहीये. म्हणजे समाज परिवर्तनाच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी ही अण्णाभाऊंची कथा म्हणजे मरी आईचा गाडा ही आवर्जून वाचली पाहिजे. म्हणजे केवळ तार्किक युक्तिवाद करून समाजामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, तर कधी कधी आपल्याला भावनिक आवाहन सुद्धा करावं लागतं. याची जाणीव मरी आईचा गाडा ही कथा आपल्याला करून देते. म्हणजे नाना पाटील अनेक युक्तिवाद करतात पण गावातले लोक काही ऐकत नाहीत. पण शेवटी नाना पाटील एक नवीन युक्ती लढवतात. ते गावातल्या सगळ्या लोकांना असं म्हणतात की तुम्ही जर हा मरी आईचा गाडा गावाच्या पूर्वेला सोडलात तर पूर्वेला जी गावं येतात त्या गावामध्ये आपल्याच गावातल्या बाईलेकी दिलेल्या आहेत. मग आपल्या गावातलं संकट त्या गावामध्ये जाईल आणि पर्यायानं आपल्या बाईलेकी अडचणीत येतील, असं नाना पाटील या गावकऱ्यांना समजावून सांगतो. मग लोक म्हणतात की आम्ही उत्तरेला सोडू, दक्षिणेला सोडू. नाना पाटील गावकऱ्यांना असं सांगतात की कोणत्याही दिशेला जरी तुम्ही गाडा सोडलात तरी त्या त्या दिशेला येणाऱ्या गावामध्ये आपल्या गावातल्या अनेक बाईलेकी दिलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही कोणत्याही दिशेला गाडा सोडणं हे आपल्या बाईलेकींच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. हे ऐकल्यानंतर ज्यांनी मरी आईच्या गाड्याचा बेत केलेला असतो त्यांनाच गावातले ज्येष्ठ लोक चोप देतात आणि मरी आईचा गाडा सोडण्याचा बेत रद्द करतात आणि या ठिकाणी ही कथा संपते. आता पहा की गावातला तरुण नाना पाटील हा सुरुवातीला अनेक तार्किक युक्तिवाद करतो, पण गावकरी काय ऐकायला तयार नसतात. पण गावकऱ्यांना समजेल अशा भाषेमध्ये अशा पद्धतीनं नाना पाटलांनी हा विषय लोकांना पटवून दिलेला आहे. म्हणून कधी कधी केवळ तर्कानं आपल्याला समाज परिवर्तन घडून आणता येत नाही. त्यासाठी त्या तर्काला भावनेची सुद्धा जोड द्यावी लागते. याची जाणीव मरी आईचा गाडा ही कथा आपल्याला करून देते. आता हे एक उदाहरण मी आपल्याला सांगितलं. तरुणांना असं वाटतं की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जुन्या काळातलं आहे, मग त्यातून येणारी जी काही पात्र आहेत ती वाचून आपल्याला काय फायदा होणार आहे. तुम्ही कोणतीही कथा वाचा, कादंबरी वाचा, त्यातून येणाऱ्या नायक नायिका एक नवा विषय घेऊन आपल्या समोर येतात आणि मानवी जीवनाचा एखादा नवा पैलू आपल्याला सांगून जातात. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे घाव कशावर घालायचा आहे आणि घाव कसा घालायचा आहे हे आपल्याला शिकवून जातं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो
की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचणारा माणूस जगाच्या पाठीवर कुणाचाही गुलाम राहू शकत नाही, इतकी प्रचंड ऊर्जा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार सुंदर विधान केलेलं आहे. ते असं म्हणतात की परिवर्तनाच्या लढ्यामध्ये काम करायला घाबरणारी माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात आणि परिवर्तनाच्या लढ्यामध्ये काम करणारी माणसं ही मेल्यानंतरही जिवंत राहतात. अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण साहित्य हे परिवर्तनाच्या चळवळीला वाहिलेलं साहित्य आहे. अण्णाभाऊंनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी समाज परिवर्तनाची स्वप्न पाहिली आणि ही स्वप्न प्रत्यक्षात यावीत म्हणून त्यांनी प्रचंड खस्ता खाल्ल्या, अनेक प्रकारचा त्रास सहन केला, परंतु त्यांनी कधीही प्रयत्नवादाचा मार्ग सोडला नाही. कोणत्याही गोष्टीकडे विवेकी दृष्टीनं आपण कसं पाहावं याची जाणीव आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून होते. अगदी तुम्ही कोंबडी चोर नावाची जर कथा वाचली अण्णाभाऊंची, तर या कथेच्या शेवटी कोंबडी चोरणारा जो रामू आहे तो मास्तरांना एक प्रश्न विचारतो. कारण मास्तरांनी त्याला उपदेश केलेला असतो की अरे रामू, आपल्या देशाला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्यामुळं आता या चोऱ्या करणं तू बंद कर. आणि असं म्हणून मास्तर रामूला चहा पाजवायला घेऊन जातात. हॉटेलमध्ये अत्यंत कळकट आणि मळकट कपबशीमध्ये रामूला चहा दिला जातो आणि मग रामू चहानं भरलेली कळकट मळकट कपबशी या मास्तरांच्या समोर धरतो आणि मास्तरांना एक प्रश्न विचारतो. मास्तर, तुम्ही म्हणालात की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तुम्ही मला सांगा या कपाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का या बशीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे? रामूचा हा प्रश्न मास्तरांना निरुत्तर करून जातो. अशा प्रकारच्या अनेक कथा अण्णाभाऊंनी लिहिल्या आणि त्यातून भारतीय समाजातला जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो अण्णाभाऊंनी ऐरणीवर आणला. रामू चोऱ्या का करतो? तर रामू असं म्हणतो मास्तरांना की मी चोऱ्या करणं उद्या बंद करतो, आज बंद करतो, पण माझ्या हाताला काम द्या ना. म्हणजे भांडवलशाहीच्या संदर्भामध्ये अण्णाभाऊंनी भरपूर लिहिलेला आहे. सामाजिक विषमता, आर्थिक विषमता भारतीय समाजाला कशा पद्धतीनं अधोगतीला नेत आहे याचं चित्रण अण्णाभाऊंच्या साहित्यातून येतं. भांडवलशाहीमुळं सामान्य माणसाचं शोषण कसं होतं हेही अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून सांगतात. म्हणून जर आपल्याला शोषणमुक्त समाज निर्माण करायचा असेल किंवा शोषणमुक्त समाज निर्मितीची प्रक्रिया नीटपणे समजून घ्यायची असेल तर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातले वेगवेगळे विषय आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे यांचं जीवनच आपल्यासाठी एक प्रेरणा आहे. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन त्यांनी संघर्षाच्या बळावर जी काही साहित्य निर्मिती केली ती अत्यंत मोलाची अशी साहित्य निर्मिती आहे. जगातल्या अनेक भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य भाषांतरित झालेलं आहे. रशियाला अण्णाभाऊ साठे जाण्यापूर्वी त्यांची चित्रा नावाची कादंबरी रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेली होती. त्याचबरोबर त्यांची सुलतान नावाची कथा सुद्धा रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेली होती आणि सुलतान ही कथा रशियामध्ये प्रचंड गाजलेली होती. म्हणजे अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वी ते सुलतान फेम अण्णाभाऊ साठे म्हणून प्रसिद्ध होते. म्हणजे महाराष्ट्रातल्या एका वाटेगाव नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये
अस्पृश्य जातीमध्ये जन्मलेला माणूस संघर्षाच्या, प्रयत्नाच्या, ज्ञानाच्या बळावर रशियातल्या मॉस्को शहरापर्यंत मजल कशा पद्धतीनं मारू शकतो याचं जगातलं एक अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून आपण अण्णाभाऊंच्या जीवन कार्याकडे पाहू शकतो. संकट कितीही मोठं असलं तरी न डगमगता आपण त्याला सामोरं कसं जावं हे अण्णाभाऊंचं साहित्य आपल्याला शिकवतं. म्हणून गेल्या 1-1.5 वर्षापासून कल्पक विद्यार्थी समूह आणि युवा मनवंतर यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर विश्वाधार देशमुख आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत ते अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत. मी त्यांचं अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देतो. की तरुण पिढीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करण्याचं काम या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून चालू आहे आणि ते मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला प्रश्न विचारायला लावणारं साहित्य आहे. आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण करणारं साहित्य आहे आणि त्या पडलेल्या प्रश्नांचं उत्तर देणारंही हे साहित्य आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्यामधून, लोकनाट्यामधून जे काही वेगवेगळे विषय आलेले आहेत ते विषय आजही आपल्या भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. 70 वर्षाच्या काळामध्ये आपला समाज बदलला, थोडासा बदलला, बदल झालाच नाही असं अजिबात नाही, परंतु आजही अनेक प्रश्न आपल्या भारतीय समाजामध्ये आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा निर्माता आहेस. फार महत्वाचं विधान आहे पहा, की तुझं जीवन घडवण्यासाठी कुणी येणार नाही, तुला ते प्रयत्नानं घडवावं लागेल. अशा प्रकारची अत्यंत चांगली प्रेरणा अण्णाभाऊंचं साहित्य आपल्याला देऊन जातं. मी मागे असं म्हणालो की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नाहीयेत, ते साहित्यिकामधले इतिहासकार आहेत. आता साहित्यिकामधले इतिहासकार आहेत म्हणजे नेमकं काय, तर त्यांनी केवळ साहित्यातून मनोरंजन केलेलं नाहीये, तर भारतीय समाजाचा, विशेषतः शोषित वर्गाचा इतिहास त्यांनी साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची फकीरा ही कादंबरी आहे. फकीरा ही कादंबरी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. केवळ फकीराची अर्पण पत्रिका जरी आपण नीटपणे समजून घेतली तर अण्णाभाऊंच्या विचाराची दिशा आपल्या नेमकेपणानं लक्षात येते. अण्णाभाऊंना झुंजणारी माणसं आवडतात, अण्णाभाऊंना समाज परिवर्तनासाठी संघर्ष करणारी माणसं आवडतात, अण्णाभाऊंना वैफल्यग्रस्त, निराश, पराजित झालेली माणसं अजिबात आवडत नाहीत. म्हणून ज्यांना ज्यांना संघर्ष करायचा आहे, आपलं जीवन अधिकाधिक उन्नत करायचं आहे, विवेकी बनायचं आहे, त्या तरुणानं अण्णाभाऊंचं साहित्य अगदी आवर्जून वाचलं पाहिजे. अशा प्रकारची एक नम्र विनंती मी सर्व तरुण मित्रांना या निमित्तानं करतो. अण्णाभाऊ साठे यांची तुलना प्राचीन काळामध्ये होऊन गेलेल्या मातंग पंडिताशी डॉक्टर आह साळुंखे यांनी केलेली आहे. ती तुलना मला यासाठी महत्वाची वाटते की जगाच्या पाठीवर माणूस हा केवळ ज्ञानाच्या बळावर मोठा होऊ शकतो.
म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की माणूस जातीच्या, पोटजातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या, भाषेच्या आधारावर मोठा होऊ शकत नाही. त्याचं मोठेपण हे ज्ञानामुळे सिद्ध होतं. हे अण्णाभाऊंच्या साहित्यातून आणि त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्या लक्षात येतं. म्हणजे तथागत बुद्धांनी माणूस हा जन्मानं श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही, तर तो केवळ ज्ञानानं ठरत असतो, तो त्याच्या कर्मानं ठरत असतो. हे सूत्र समजावून सांगण्यासाठी आपल्या अनुयायांना मातंग पंडिताचा दाखला दिला होता. मातंग पंडितांनी अगदी अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातीमध्ये जन्म घेऊन सुद्धा ज्ञानाच्या बळावर कशा पद्धतीनं आपलं मोठेपण सिद्ध केलं हे बुद्धांनी आपल्या अनुयायांना समजावून सांगितलेलं आहे. आणि हाच मजकूर म्हणजे बुद्धांची ही जी काही वचनं आहेत ते बडोदा संस्थानाचे राजे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी 1912 साली जुबली पार्कच्या चबुतऱ्यावर कोरून ठेवलेले आहेत. आता मातंग पंडिताचा दाखला मी यासाठी या ठिकाणी देतोय की आधुनिक काळातले मातंग पंडित म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी सुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेऊन प्रयत्नाच्या, संघर्षाच्या आणि ज्ञानाच्या बळावर आपला मोठेपणा त्यांनी सिद्ध केलेला आहे, दाखवून दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की माणूस केवळ आणि केवळ ज्ञानाच्या बळावर मोठा होऊ शकतो. हे आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. मी अगदी समारोपाकडे येतोय. अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला विवेकी बनवतं किंवा विवेकी बनण्यासाठी आपल्याला प्रेरित करतं, मदत करतं. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील, तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचणारा माणूस नक्कीच चिकित्सा केल्याशिवाय राहणार नाही, त्याला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्याला प्रश्न पडतात त्याची प्रगती होते. म्हणून तरुण पिढीनं साहित्य कोणतं वाचावं? जे साहित्य आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करतं किंवा जे साहित्य आपल्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण करतं, अशा प्रकारचं साहित्य आपण आवर्जून वाचलं पाहिजे. कारण प्रश्न पडणाऱ्यांची प्रगती होते. प्रश्न पडणारा माणूस हा सतत उत्तराच्या शोधामध्ये असतो आणि उत्तर शोधणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळं तरुण पिढीला जर विवेकी बनायचं असेल तर आपण अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जरूर वाचलं पाहिजे. आता पहा की आपण जे काही वाचतो त्याला आपण काही कसोट्या लावल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे कसं आहे की व्यक्तिप्रामाण्य आहे, ग्रंथ प्रामाण्य आहे, धर्म प्रामाण्य आहे, जात प्रामाण्य आहे. या सगळ्यापेक्षा मानवी जीवनामध्ये विवेक प्रामाण्य महत्वाचं आहे. म्हणजे धर्म काय म्हणतो किंवा एखादा ग्रंथ काय म्हणतो यापेक्षा किंवा एखादा व्यक्ती काय म्हणतो यापेक्षा आपला विवेक काय म्हणतो हे अधिक महत्वाचं आहे. म्हणून कोणतंही साहित्य वाचत असताना किंवा एखाद्या वक्त्याचं व्याख्यान ऐकत असताना आपण काही कसोट्या या सगळ्या गोष्टींना लावल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्या लेखकाचं लेखन हे ऐतिहासिक तथ्यावर टिकणारं आहे का हे आपण तपासायला हवं. ते विज्ञानावर टिकणारं आहे का, ते सौंदर्य मूल्यावर टिकणारं आहे का, त्यातलं लालित्य जे आहे ते लालित्य मानवी जीवन मूल्यांना बाधा पोहोचणारं नाहीये का.
ते विवेकावर टिकणारं आहे का, तर्कावर टिकणारं आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्या त्या देशाच्या संविधानाच्या चौकटीच्या मूल्यावर टिकणारं आहे का, म्हणजे जी संविधानाची मूल्ये असतात त्या मूल्यावर टिकणारं आहे का, किंवा त्या मूल्याला बाधा पोहोचणार तर नाहीये का, या गोष्टींचा विचार आपण जरूर केला पाहिजे. म्हणजे या कसोट्या जर आपण कोणत्याही साहित्यिकाच्या किंवा लेखकाच्या लेखनाला लावल्या तर आपल्याला खरं आणि खोटं हे नेमकेपणानं लक्षात येऊ शकतं. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपल्याला अशा प्रकारच्या कसोट्या शिकवून जातं. खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याची ताकद हे साहित्य आपल्यामध्ये निर्माण करतं. त्यामुळं तरुण पिढीनं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जरूर वाचलं पाहिजे. अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्याला सांगण्यासारखे आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. म्हणून या ठिकाणी मी अगदी शेवटच्या भागाकडे येतोय की तुम्ही सगळ्या तरुण मित्रांनी पीके नावाचा आमिर खानचा चित्रपट पाहिला असेल. त्या चित्रपटामध्ये एक फार सुंदर संवाद आहे, राईट नंबर आणि रॉंग नंबर. हा जो संवाद आहे तो मला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या आणि जीवन कार्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा वाटतो. तो या अर्थानं की अण्णाभाऊ साठे हे तरुण पिढीचे राईट नंबर आहेत. म्हणजे तरुणांनी आपली ऊर्जा कशासाठी खर्ची घालावी, त्यांनी कशाच्या विरोधामध्ये बंड करावं. आपल्याकडे एक बोली भाषेमध्ये शब्द आहे पहा, दादागिरी. आपण सहज म्हणतो काय दादागिरी चालवली आहे. मला असं वाटतं की तरुणांना खरोखरच दादागिरी करायची असेल तर या देशातल्या सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरुद्ध ती आपण केली पाहिजे. या देशातल्या जातीयवादाच्या विरुद्ध आपण ती केली पाहिजे. या देशातल्या दारिद्र्याच्या, मागासलेपणाच्या, अंधश्रद्धेच्या विरुद्ध आपण ती केली पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठे हे तरुण पिढीचे राईट नंबर आहेत. म्हणून आपण रॉंग नंबर डायल करायचं सोडून राईट नंबर डायल केला पाहिजे. अर्थातच अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य आपण मुळातून नीटपणे वाचलं पाहिजे. त्यांच्या साहित्यातून येणारे विषय, त्यांच्या साहित्यातून येणारी पात्र आपण खोलात जाऊन समजून घेतले पाहिजेत. एकदा का तुम्ही हे सगळं वाचायला लागलात की मग तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या कथा कादंबऱ्या आवडायला लागतील. तुम्हाला असं वाटेल की अण्णाभाऊ साठे वर्तमानातले म्हणजे अगदी आत्ताचे प्रश्न साहित्यातून मांडत आहेत असं आपल्याला वाटेल. म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य हे अक्षरमूल्य प्राप्त झालेलं साहित्य आहे. ते आपण सर्वांनी आवर्जून वाचावं. स्वतःचं जीवन आणि समाजाचं जीवन बदलण्यासाठी, नवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी, नवं बळ प्राप्त करण्यासाठी आणि अधिकाधिक विवेकी होण्यासाठी, उन्नत होण्यासाठी, आपलं जीवन फुलवण्यासाठी, समाजाचं जीवन फुलवण्यासाठी आपण अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जरूर वाचायला हवं. अशा प्रकारची एक नम्र विनंती आपल्या सर्व तरुण मित्रांना या ठिकाणी करतो. मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी या ठिकाणी डॉक्टर विश्वाधार देशमुख यांनी निर्माण करून दिली, मिळवून दिली. त्याबद्दल अगदी मनापासून त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.